वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता मिळालेली आहे। खंडणी आणि मुक्का या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड कोर्टात सुनावणी झाली। वाल्मिक कराडला कोठडीमध्ये सीपॅप मशीन वापरण्याची कोर्टाने परवानगी दिलेली आहे। हा तपास ज्या दिशेनं चाललेला आहे ती दिशा मी आता योग्य आहे असं समजेल। हे पूर्णतः मुळात सकट खोदून काढण्याची आवश्यकता आहे, तरच बीड स्वच्छ होईल। आणि त्याचा आकाला जर 14 दिवस आता झालाय, ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती। पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती। सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही। यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।